नमस्कार मित्रांनो, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योग ही जीवन जगण्याची सकारात्मक पद्धती आहे, जिच्यामुळे आत्मचिंतन आणि अंतर्मुखता वाढते. सकारात्मक विचार आणि अनुशासन देखील वाढतं. तणाव, चिंता, नैराश्य कमी होऊन मनाची एकाग्रता आणि शांतता वाढते. आणि त्यामुळे योग हा केवळ व्यायाम नसून एक संपूर्ण जीवनशैली आहे की जी शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल निर्माण करते. ही योग साधना कोरेगाव इथे केदारेश्वर मंदिरामध्ये विनामूल्य सुरू आहे. तिथे गेल्यानंतर बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांमधील उत्साह, आनंद पाहून समाधान वाटलं आणि त्यांचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्र आपण कोरेगावमधील केदारेश्वर मंदिरात आहोत आणि इथं हा योग वर्ग चालतो. काका असं म्हणतात की शरीर माध्यम खलु धर्म साधनम, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी असं म्हणतो. करेक्ट. प्रत्येकाला आपलं शरीर हे सुदृढ असलं पाहिजे आणि मन जे आहे ते मन पण सुदृढ असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. बरोबर. आणि हे करण्याचं काम योग करतो. बरोबर. योगच आहे तो आपलं शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू आहे. अगदी बरोबर आहे. प्रत्येकाचा प्रयत्न हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळावा असा प्रयत्न असतो. बरोबर आहे. आणि याच्यासाठी आपण वेगवेगळे व्यायाम प्रकार आपण करतो. बरोबर आहे. आपण जो हा योगा वर्ग आपण जो चालवता तो कधीपासून चालवताय कोरेगावात आणि त्याच्याबद्दल आपण सांगा. गेले 3 वर्ष मी योग साधना इथं करतोय. केदारेश्वर मंदिरात जवळजवळ 2 वर्ष झाले. त्याच्या अगोदर प्रत्येक गावातून असे योग साधना जवळजवळ माझे 11 तालुके फिरून झालेत. मी रामदेव बाबाचा जिल्हाध्यक्ष आहे योगाचा. त्यामुळं 11 तालुक्यात पहिली योग साधना गेले 20 वर्ष मी शिकवतो. गेले 20 वर्ष शिकवल्यामुळं माझं वय 75 आहे. असं वाटत नाही बघितल्यानंतर तुमच्याकडे 75 वय आहे. तर योग साधना आत्ता मी भुईंजला 100 पैलवानांच्यावर योग परवा शिकून आले. आठवड्यावर 8 दिवस हे माझे साथीदार क्लास घेतात. मी नसलो तर इथं काही नडत नाही. क्लास घ्यायला शिकलेले आहेत. आजच जरा आहोटी आहे आमच्या क्लासची. नाही तर रोज कमीत कमी 30-40 लोक इथं असतात. 10 महिला असतात, 40-50 पुरुष असतात. एवढा वर्ग आमचा भरतो. काही काहींच्या हॅपी टेन्शन गेलं, काही काहींच्या सगळ्या व्याधी विनाश झालेत. काही काहींना BP होते, काही काहींना मधुमेह होते. ते क्युअर झालेले आहेत सगळ्यांचे. आणि त्यामुळं ह्यांना विचारा काय काय त्यांच्या व्याधी गेले ते विचारा. तुमचे काय काय व्याधी गेल्या सांगा. काका असं म्हणतं की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे. बरोबर. शहाणेकरण सोडावे सकळ जनाहा. रामदेव बाबांचा आपण शिष्य आहात. हो. याच्या आधी आपण ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान द्यायचं काम आपण करत आहे. विशेष म्हणजे इथं आपण मोफत वर्ग चालवतोय. हो, बरेच. बरोबर आहे. लोकांच्या आरोग्यावरती चांगला परिणाम व्हावा, त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं असं प्रामाणिक हेतू आपला असतो आणि त्या हेतूने आपण हे सर्व प्रयत्न करतात. बरोबर. योगस्य चित्तवृत्ती निरोधा. योगामुळे चित्तवृत्तीचा निरोध होतो आणि ध्यान लागतं. जे माणसाच्या आयुष्यात पुढं काय ते ह्याच्यात मिळतं. कोणकोणते प्रकार आपण घेतो इथं? जवळजवळ दररोज वेगवेगळे प्रकार असतात. 8 दिवस वेगवेगळे प्रकार. पहिले पोटावरचे व्यायाम, पाठीवरचे व्यायाम, बसून व्यायाम, उभं राहून व्यायाम, असं सूर्यनमस्कार. हे सगळं जेणेकरून सर्वांगीण विकास लोकांचा कसा होईल याच्याकडे माझं लक्ष असतं. अच्छा, म्हणजे साधारणपणे 60 नंतर वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होते. पण आपल्या योगाच्या माध्यमातून असं काय आपल्याला आढळत नाही आणि तुम्ही छान एक संदेश देता याच्या माध्यमातून. हो, सगळ्यांनी ह्याचा फायदा घ्यावा. जेवढे कोरेगाव नको औषध, नको गोळी. नको औषध, नको गोळ्या. नको औषध, नको गोळ्या असं वाजवून. अच्छा, तुम्ही पण मार्गदर्शन करता. तुमचा परिचय द्या. आणि माझं नाव तानाजी चतुर. मी गेली 1.5 वर्ष योग साधना करत आहे. आणि योग साधना केल्यानं दिवसभरात आपल्याला ऊर्जा मिळत असते. अच्छा, काम करण्याची. जे आपण इथं मंदिरात घेतात ती एक ऊर्जा वेगळी असते आणि केल्यानंतर कामाची ऊर्जा अधिक वाढत असते. अच्छा,
जसं मग मुख्याध्यापक शिरतोरे सर आहेत. सर, कधीपासून येतं आपण इथं आणि आपल्याला काय फरक जाणवतं? इथं सुरुवात झालेल्याला साधारणपणे एक 2-2.5 वर्ष झालेली आहेत. परंतु मी ज्या वेळेला सुरुवात केली, मला वाटते 2012पासून सर आम्ही पहिल्यापासून एकत्रच आहोत. आणि त्यावेळेपासून आमचं सगळं चाललेलं असतं. ज्यावेळेला आपल्या शाळेत सांगतात त्यावेळेस शाळेतले क्लास असतात वेगवेगळे, त्यावेळेस ते क्लास आम्ही घेत असतो, करत असतो आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच होत असतो. अच्छा, बोला साहेब, आपण काय करता आणि कधीपासून साधना करतो? वैभव मनोहर उंबरदंड. अच्छा. मी इथं श्रावण महिन्यात केदारेश्वर मंदिरात काकड आरतीला रोज येत होतो. बरं. त्या आल्यानंतर इथं मी पाहिलं, तेव्हापासून आता 1.5 वर्ष झालं कंप्लीट मी इथं यांच्याकडे क्लासला येतो. माझ्या व्यवसायातून जसा वेळ मिळेल तसा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आणि त्याचे फायदे बऱ्यापैकी झालेले आहेत की आता ह्या वयात अगदी आपल्याला तंदुरुस्ती जरी नाही मिळाली तर आहे हा फिटनेस कायम राहिला पाहिजे, हा उद्देश, मनाला शांती मिळते. हा उद्देश डोळ्यात पुढे ठेवूनच योग साधना आम्ही करत असतो. योग साधना एखाद्या दिवशी चुकली तर आपल्याला पण थोडंसं डिस्टर्ब झालं होतं, दिवसभर जरा सुचत नाही, अवघडलं होतं. अच्छा. किंवा हे सवय लागून गेलेली. सकाळी ह्या सगळ्यांना पाहिलं, मंदिरात दर्शन घेतलं की दिवस छान जातो एकदम. अच्छा. बाबा, आपलं वय किती आहे आणि कसं वाटतं आपल्याला ते सांगा. माझं वय 72 आहे. हां माझं नाव दत्तात्रय गणपत नाव. हां. कसं वाटतं योग साधना केलं? त्यानंतर एकदम दिवस अगदी फ्रेश जातो. होय का? पूर्ण दिवस फ्रेश जातो एकदम आणि कुठलेही टेन्शन राहत नाही. नाही, अजिबात नाही. अच्छा. काका, एस टीमध्ये ड्रायव्हर तुम्ही किती वर्ष होता? मी 27 वर्ष होतो एसटीत. 27 वर्ष होता. ट्रकवर 10 वर्ष. बरं बरं. आणि इथं आता 2.5 वर्ष झाले मी येतो योगाला आल्यानंतर मन प्रसन्न होतं, दिवसभर चांगली मन उत्साही राहतं. अच्छा. कंटाळा येत नाही. आजार पण येतं, कधी नाही येत, पण आजार जास्त झटत नाही. हां. 1-2 दिवसात आजार बरा होऊन जातो. बरोबर आहे. या योगामुळे. अच्छा. त्याच्या अगोदर आजारी झालं तर 8-8, 10-10 दिवस माणूस आजारी थंडी तापात सुद्धा राहतो. बरं. पण योग करायला लागल्यापासून आजार होत नाही. अच्छा. तब्येत हां, चांगली बोला. राहते, फ्रेश. नाव सांग. रुपेश अभिषेक दळमा, कोरेगाव. कसं वाटतंय? मन प्रसन्न, फ्रेश होतो. फ्रेश वाटतंय ना? हां. कधीपासून येते कृपेश? नाही, मी कंटिन्यू येतो. होय. मी पहिल्यांदा रोटी गार्डन मध्ये करायचो. अच्छा. हां हां हां, बोला. माझे नाव मधुकर नारायण शिरतुरे. मी 1 वर्षापासून योगासाठी येतो. अच्छा. कसं वाटतं काय? बरं वाटतं एकदम. रिटायर्ड पोलीसमध्ये. अच्छा. हा सर, काय संदेश द्याल तुम्ही? म्हणजे हा वर्ग आपला मोफत आहे आणि चांगल्या परिसरात आहे, मंदिराच्या देवाच्या ठिकाणी आहे इथं. स्वयंभू जे योगाचे प्रमुख आहेत, हां आदरणीय म्हणजे योगी शंकराचार्य, हां हेच स्वतः इथं योग आपल्याला प्रोत्साहित करतात. त्यामुळे इथं लोकांनी यावं आणि ह्यांच्या सानिध्यात जेवढा योग कराल तेवढं तुम्हाला सगळ्या जगात कुठेही एवढं स्थान मिळणार नाही. असं हे स्थान आहे स्वयंभू योगेश्वरांचं. आणि म्हणून इथं योगाला लोकांनी यावं आणि हे आपलं मार्गदर्शन फुकट आहे ते घ्यावं, इतरांना द्यावं आणि इतरांना द्यावे. अच्छा. सिर सलामत पगडी 50 असं म्हणतो. 50 आपलं सिर, आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करूयात. प्रयत्न करावा ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि सगळ्यांनी यावं ही माझी इच्छा आहे. सगळे आमचे मी नसलो तरी बाकीचे शिकवतात. मी कुठं दुसऱ्या योग क्लासवर गेलो तरी इथं माझे शिष्य सगळे तयार झाले. ग्रुप होता. शांतीपाठाने आपण समारोप करू. समारोप हां, शांतीपाठ करा एकदा. ओम देहु शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, आपः शांती, रौषधय शांती, वनस्पतय शांती, विश्वदेवा शांती, ब्रह्म शांती, सर्वं शांती, शांतिरेवा शांती, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.